अलिबाग मधील सकाळ ही थरारक गोळीबाराने उजाडली आहे। या गोळीबारात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय। बोललं जातंय की हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून केला गेलाय। राजकारणाचे वारे वाहत असतानाच हा गोळीबार झाल्याने एकच दहशत माजली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास अलिबागच्या कुरुळ गावात ही थरारक घटना घडली। घटनेनंतर आरोपी फरार झाले। अलिबागमध्ये गोळीबार, सुनसान रस्त्यावर गोळीबाराचा थरार। गोळीबारात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। पूर्व वैमनस्यातून गोळीबार, परिसरात हाहाकार। करून गोळीबार, आरोपी फरार। पूर्व वैमनस्याचा खार, दोघांवर गोळीबार। वार रविवार, वेळ रात्री 2 वाजता। स्थळ कुरुळ अलिबाग। याच रस्त्यावर एक रक्तरंजित घटना घडली ज्यानं परिसराची शांती भंगली आहे। अलिबाग मधल्या कुरुळ गावात राहणारे सागर पाटील आणि गौरव भगत रविवारी मध्यरात्री घरी परतत होते। अचानक मागून आलेल्या दुचाकीवरून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला। घटना इतकी गंभीर होती की गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला। हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचं समोर आलंय। गोळीबारात मृत्यू झालेल्या सागर पाटील आणि आरोपींमध्ये प्रॉपर्टी मधून वाद होते आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचं समोर आलंय। या हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश वाघमारे याला ताब्यात घेतलंय, तर 2 आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळाहून पळ काढलाय। राजेंद्र प्रकाश मगर आणि समीर अशी या फरार आरोपींची नावं आहेत। पोलीस आरोपींच्या मागावर आहेत। रायगडमध्ये गोळीबार झाल्यानं, तेही निवडणूक काळात झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय। या गोळीबारामागे राजकीय वैमनस्य आहे का? नेमकं कारण काय होतं हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे। त्यामुळे या परिसरात हाहाकार माजलाय। पोलीस आता गुन्हेगारांना कसं शोधणार हाच मूळ प्रश्न आहे। मेहबूब जमादार, TV9 मराठी, अलिबाग।